एकंदरीत याचं जंगलाची तोड मोठ्या प्रमाणात झालेली आहे, त्याच्यामुळे जमिनीची धूप पडलेली आहे आणि याच्यामध्ये सातपुड्यातले जे काही माती आहे, दगड आहे, दरड आहे ते मोठ्या प्रमाणावर कोसळते आणि याच्यामुळे एक भविष्यातल्या लोकांच्या जीवनमान जे आहे ते धोक्यात येणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जमिनीचं संरक्षण किंवा जमिनीची धूप थांबवणे, एकंदरीत दगड माती जे काही निसर्गाचे साधन संपत्ती त्याचं कुठेतरी संरक्षण होणं अपेक्षित आहे. आणि याच माध्यमातून पूर्वी मी वृक्षारोपणची चळवळ चालू केली होती. साधारणतः 8 ते 10 कोटी झाडं मी लोकांना वाटप केली आणि आज ते मोठ्या प्रमाणात ते मोठी झालेली आहेत, म्हणजे परिपक्व झालेले आहेत. बांबू असेल, बांबू तर माझ्यामध्ये महाराष्ट्रातला काही देशामध्ये मी टॉपवर आहे. करोडोच्या संख्येने बांबूची नर्सरी बनवणे, रोपं वाटप करणे, इतरही सागाची रोपं बनवणे, आंब्याची झाडं वाटप करणे हा उपक्रम राबवला आहे. हा उपक्रम माझे मित्रमंडळाच्या वतीने केलेला आहे, सामाजिक संस्थांच्या वतीने केलेला आहे. पण शासनाच्या वतीनं जर निश्चितपणे चांगल्या योजना मिळाल्या तर विशेष कृती कार्यक्रम पुन्हा अक्कलकोट दळगावमध्ये सुरू करून आम्ही लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. आणि हाच एक प्रकारचा रोजगार निर्मितीचाही सुद्धा पार्ट राहणार आहे. कारण सुशिक्षित बेरोजगारी एक महत्त्वाचं पार्ट आहे, पण शेवटी फळझाडांची लागवड करणे, जंगल इमारत बनतील अशा पद्धतीचे लाकडांची म्हणजे झाडांची लागवड करणे, वृक्षांची लागवड करणे आणि एकूणच खास करून या सातपुड्यामध्ये गवताची सुद्धा लागवड करावी लागणार. ज्या ठिकाणी मातीचं संरक्षण करायचे ते होत नाही. गवत निर्मिती म्हणजे गुरांसाठी चारा होईल, पण खास करून जमिनीची धूप थांबेल, माती थांबेल आणि पर्यायाने भविष्यामधले जे जमिनी नापीक होणार आहे किंवा त्या ठिकाणी उगमक्षमता कमी होणार आहे पिकांची, ते कमी करण्यासाठी आपल्याला गवताची निर्मिती पडीत जमिनीमध्ये करावं लागणार आहे. तर पडीत जमिनीचा विकास हा सुद्धा महत्त्वाचा, वेस्टलँड डेव्हलपमेंट यासाठी सुद्धा आम्ही प्रोग्राम राबवू. कारण फॉरेस्टमधले वेस्टलँड असेल तर रेव्हन्यू सेक्टर महसूलमधली वेस्टलँड किंवा पडीत जमिनी असेल त्याचा विकास करणे हा एक महत्त्वाचा मिशन वर्क आम्हाला करावं लागेल. मी ते करत आलो आहे. वृक्षारोपण चळवळीचा मी बॉस आहे, मला नॅशनल अवॉर्ड मिळाला याच्यामध्ये. शासनाने पण आपल्याला हे केलेलं आहे, म्हणजे बक्षीस दिलं असल्याचा विषय नाही, पण पब्लिकने सुद्धा मला या माध्यमातून खूप सपोर्ट केलेला आहे आणि योगदान लोकांचं खूप आहे. म्हणजे झाडं मी उपलब्ध करतो, पण लागवड करणारे लोक आहेत. लोकांच्या सहभागाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्नशील राहील. आणि माझं आव्हान आहे लोकांना अक्कलकोट दळगावातल्या की माझं मागच्या कामाचं जे काही सर्व व्याप बघता तुम्ही मला आपल्या मतदारसंघाचं आमदार या ठिकाणी बनण्याची संधी द्या. मी आपल्याला आवाहन करतो की माझं जे आहे मतपत्रिका जी आहे, वोटिंग मशीन जे होणार आहे तर त्याच्यामध्ये 3 नंबरवर माझं नाव आहे, माझा फोटो आहे आणि खास करून हॉकीचा दांडा आणि चेंडू अशा पद्धतीचं माझं चिन्ह आहे. आपण जास्तीत जास्त मतदान करावं. माझा फोटोसुद्धा राहणार आहे. ज्यांना चिन्ह ओळखायला अडचण असेल नजरेमध्ये तर माझा फोटोसुद्धा बघावा. पद्माकरला तुम्ही ओळखताय, तीच ओळख तीच पहिचान कायम ठेवेल आणि तुमचे कामं करेल असं मी आवाहन करतो.